येवला शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली। स्थानिक जैन मंदिरापासून या मिरवणुकीचा थाटात प्रारंभ झाला। भक्तिमय वातावरण आणि जयघोष मिरवणुकीच्या सुरुवातीपासूनच भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। त्रिशला नंदनवीर की जय बोलो महावीर की अशा महावीरांच्या जयघोषाने संपूर्ण येवला शहर आणि परिसर दुमदुमून गेला होता। या सोहळ्यात जैन समाजातील अबालवृद्ध, तरुण आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने पारंपरिक पेहरावात सहभागी झाल्या होत्या। यावेळी चांदीचा रथ आकर्षणाचा केंद्र ठरला। मिरवणुकीच्या अग्रभागी सुसज्ज असे बँड पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। मात्र या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान महावीरांची प्रतिमा असलेला आणि बैल जोडीने ओढलेला देखणा चांदीचा रथ हा होता। हा रथ पाहण्यासाठी मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या आणि पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले। अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या या उत्सवामुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्याने येवला शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली। या मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जय जिनेंद्र। आज महावीर जन्मकल्याणक महावीर जयंतीचा दिवस, अतिशय आनंदाचा दिवस। आज येवल्यात सकल जैन बांधवांतर्फे एक रथयात्रा काढून, शोभायात्रा काढून महावीर स्वामींनी जो संदेश दिला, जियो और जीने दो, त्या धर्तीवर सर्वांनी जियो और जीने दो हा संदेश पाळून अहिंसा परमो धर्म हे व्रत मानून हा संदेश सर्वीकडे आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो सर्वांनी पाळावा अशी सर्वांना विनंती करत आहोत। महावीर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।